Hello dear students, here Dilip Jadhav sir. Now I am going to present before you the last video of the chapter Environmental Management of Science 2. Now we will see the classification of threatened species म्हणजेच धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. Now we will see here the four types of classification. चार प्रकारचं आपण या ठिकाणी वर्गीकरण पाहणार आहोत की ज्या धोक्यात आलेल्या प्रजाती या पर्यावरणामध्ये आढळतात. एंडर्ज्ड स्पेसीज म्हणजे संकटग्रस्त प्रजाती. नाउ नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन्ड. श्रंकन हॅबिटेट विच कॅन लीड टू एक्सटिंक्शन म्हणजे या ज्या संकटग्रस्त प्रजाती आहेत त्यांची संख्या कमी होते आणि भविष्यामध्ये या नष्टही होऊ शकतात. याची उदाहरणे आहेत लायन टेल्ड मंकी, लायन टेल्ड वानर, लेसर फ्लोरिकन म्हणजे तानमोर. नाउ द सेकंड रेअर स्पेसीज म्हणजे दुर्मिळ प्रजाती. कन्सिडरेबली डिक्लाइंड नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स. एंडेमिक ऑर्गॅनिझम्स मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. या प्रजातींची संख्या फारच कमी आहे आणि जलद गतीने नामशेष होण्याची शक्यता आहे. रेअर स्पेसीज म्हणजे दुर्मिळ प्रजाती. यांची उदाहरणं आहेत रेड पांडा, मस्क डियर म्हणजे रेड पांडा आणि मस्क डियर म्हणजे कस्तुरी मृग. व्हल्नरेबल स्पेसीज म्हणजे संवेदनशील प्रजाती. एक्स्ट्रीमली लेस नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच फर्दर डिक्लाइन्स. कंटिन्युअस डिक्लाइनिंग नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अ थ्रेट. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी आहे आणि सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचं कारण आहे, वातावरण आहे. एक्झाम्पल्स टायगर अँड लायन. द लास्ट वन इनडिटर्मिनेट स्पेसीज म्हणजे अनिश्चित प्रजाती. Organisms appear to be endangered. The data is not enough as they have typical behavior habitats like shyness. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात. बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये बुजरेपणा असतो आणि त्यांच्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. म्हणून अनिश्चित प्रजाती असं म्हटलेलं आहे, ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे. आणि यांचं उदाहरण आहेत जायंट स्क्विरल म्हणजे दॅट इज कॉल्ड दी शेकरू, आवर स्टेट ॲनिमल. शेकरू खार ही यांची उदाहरणं आहेत. आणि त्याचबरोबर आपण पुढची माहिती पाहणार आहोत. नाउ 22 मे इज ऑब्झर्व ॲज द वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. 22 मे हा दिवस जैवविविधता दिन म्हणून पाळला जातो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर प्रिपेअर्स द रेड लिस्ट. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना जी आहे ती धोक्यात आलेल्या जातींची एक लाल यादी किंवा रेड लिस्ट तयार करते. रेड लिस्ट कंटेन्स द नेम ऑफ एंडर्ज्ड स्पेसीज फ्रॉम डिफरंट कंट्रीज. या यादीमध्ये विविध देशातील धोक्यात आलेल्या प्रजाती रेड लिस्टमध्ये टाकल्या जातात. द नेम ऑफ इंडियन स्पेसीज आर ऑन पिंक पेजेस. आणि त्या लाल यादीमध्ये पिंक पेजेसवरती दुर्मिळ प्रजाती होत असलेल्यांची नावं टाकली जातात. अँड द नेम्स ऑफ प्रिव्हियसली इंडर्ज्ड बट प्रेझेंटली सब स्पेसीज आर ऑन ग्रीन पेज. पूर्वी प्रजाती नष्ट पावत चालल्या पण आता त्यांची संख्या वाढत चालली. ते ग्रीन पेजवरती यांची माहिती टाकली जाते. नाउ World Wild Fund, that is WWF, published a survey in 2008. According to it, about 30% of animal species have become extinct over the period of 30 years. या ठिकाणी WWF ने 2008 साली एक अहवाल प्रसिद्ध केला की त्या अहवालामध्ये मी साधारणतः 1975 ते 2005चा अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये
30 वर्षामध्ये जगातील 30% प्राणी, वन्यजीव प्राणी नष्ट झाल्याचे आढळून आलेले आहे. व्हॉट विल हॅपन इन फर्दर इफ धिस कंटिन्यूज ॲज इट इज? अशाच प्रजाती जर नष्ट होत राहिल्या तर काय होईल? अगदी याचं सोपं उत्तर आहे, देअर विल नॉट बी अ सिंगल ॲनिमल लेफ्ट ऑन द अर्थ. पृथ्वी तलावरती एकही प्राणी शिल्लक राहणार नाही. ओनली ह्युमन बीइंग्स विल आउटनंबर ऑल अदर्स ड्यू टू नो कन्सर्न फॉर द नेचर. फक्त मानव शिल्लक राहील and there will not be the balance in the nature, and this is the most concern. निसर्गामध्ये संतुलन नसेल आणि ही फार चिंतेची गोष्ट असेल. So we should keep the environment as a balanced. Some important slogans to spread environmental wisdom. पर्यावरण संवर्धनासाठी काही आपण अत्यंत महत्त्वाच्या घोषवाक्य पाहणार आहोत. डिस्ट्रॉईंग अ प्लॅन्ट इज टू डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग. वृक्षनाश म्हणजे सर्वनाश. प्रॅक्टिस अ फॉरेस्टेशन टू कॉन्झर्व एन्व्हायरमेंट. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. फॉरेस्ट इज वेल्थ. जंगल म्हणजे संपत्ती आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. पर्यावरण संवर्धन हेच मूल्य शिक्षण आहे. Provident use of paper is prevention of deforestation. कागदाची काटकसर म्हणजेच वनसंवर्धन होय. To practice the environmental protection is to develop human society. पर्यावरण संवर्धन म्हणजेच पर्यायानं समाजाचे संवर्धन होय. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज टू की टू हेल्थ लाईफ. या ठिकाणी शेवटची म्हण आपण पाहिली. त्याचा अर्थ आहे की आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी. दिस इज द एंड ऑफ दिस चॅप्टर. सो लिसन दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन अँड ट्राय टू अंडरस्टँड बेटर अँड बेटर. थँक यू व्हेरी मच.